नमस्कार, आज आपण बनवणार आहोत बीटाचे मोदक। चला तर टाइम जास्त न घालवता आपण सुरुवात करूया मोदक कशी बनवायची त्याची। इथे मी बीटाचा 1 वाटी रस काढून घेतलेला आहे। तो टोपात ओतून त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, अर्धा चम्मच तूप टाकायचं। ज्या वाटीने बीटाचा रस घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे। उकळी आले की त्याच्यामध्ये पीठ टाकून छान मिक्स करायचं आणि 10 मिनिटांसाठी त्याला झाकून ठेवायचं आहे। आता पीठ साइडला ठेवून कढईमध्ये अर्धा चम्मच तूप घेतलेला आहे। त्याच्यामध्ये अर्धा चम्मच खसखस टाकायची। खसखस छान भाजली की त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे। मी इथं काजू आणि बदामाचे छोटे काप करून घेतलेले ते टाकले। ते भाजून झाले की लगेच आपण खोबऱ्याचा किस टाकलेला आहे, तर तो सुद्धा 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचा। आपण जेवढा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे त्याचा अर्धा गूळ घ्यायचा। तो गूळ घेतलेला आहे मी आणि चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं ह्याच्यामध्ये सुद्धा। नंतर थोडीशी वेलची टाकायची। सर्व मिश्रण एकदम सुकं होईपर्यंत छान परतून घ्यायचं। आता मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि इकडे पीठ सुद्धा छान आपलं मऊ झालेलं आहे। नॉर्मली गरम आहे, तर आता आपण छान असं मळून घेऊया त्याला भाकरीच्या पिठासारखं। आणि छान मळून झालं की अजून एक 10 मिनिटांसाठी ह्याला असंच भिजत ठेवायचं आहे आणि 10 मिनिटाच्या नंतर अजून एक 2 ते 3 मिनिटं छान पीठ मळून घ्यायचं। नंतर याचे छोटे गोळे करायचे आणि ते मोदक मोल्डमध्ये व्यवस्थित एकसारखे करून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला वाटत असेल की हाताला थोडंसं चिटकतंय तर थोडंसं पिठी लावायची तांदळाची आणि एकसारखं आतून पीठ छान मोल्डला लावून घ्यायचा, म्हणजे आपला मोदक जाड पातळ होणार नाही, तर व्यवस्थित झालेला आहे। आता बनवलेले सारण आहे त्याची थोडीशी लांबती गोळी करायची आणि ती व्यवस्थित आत बसवून घ्यायची आणि छान दाबून घेतलं की मोदकला शेप चांगला येतो। ह्याला वेगळं असं पीठ लावायचं नाही, तर ते मोदक मोल्डच्या बाहेर जे आपण पीठ काढलेलं असतं त्याच्यानेच बाहेरची बाजू कव्हर करून घ्यायची, नाहीतर मोदक उकडीला ठेवलं की वेगळं होतात, त्याच्यामुळे तसं काय करायचं नाही। आणि सेम तसाच आता आपण दुसरा मोदक सुद्धा बनवून घेऊयात। आणि आता आपले सर्व मोदक बनवून तयार झालेले आहेत आणि याचा रंग सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान नॅचरली आहे। हे मोदक खाण्यासाठी पौष्टिक तर आहेतच, पण हे किती छान दिसतायत बघा आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। तर तुम्ही हे बीटाचे मोदक नक्की करून बघा आणि हे मोदक आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक जरूर करा आणि बीटाचे मोदक बनवून गणपतीला नैवेद्य जरूर दाखवा आणि मुलांना सुद्धा पौष्टिक खायला घाला।